भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। आज भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक पार पडणार आहे। पालिकेतील बैठकीमध्ये महापौर पदाच्या निवडीबाबत घोषणा होणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करतील। या घोषणेनंतर महापौर पदाच्या उमेदवारासह सगळे नगरसेवक आज अर्ज दाखल करणार आहेत। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। तर भाजप पक्ष कार्यालयामध्ये आज नगरसेवकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात केलेलं आहे आणि यासाठी मुंबईतले सगळे भाजपचे नगरसेवक या ठिकाणी एकवटलेले आहेत। आजच मुंबईमधील भाजपचा महापौर कोण असणार याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। अमित साटम थोड्याच वेळामध्ये या नावाची घोषणा करतील। भाजप आपल्या पहिल्या महिला महापौराची घोषणा करणार आहे। मुंबई मनपात आज नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला काहीच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। भाजपचे सगळेच नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण शंखनाद देखील पाहिलेला होता। कालच मुंबई महानगरपालिकेमधील भाजपच्या कार्यालयामध्ये विधिवत पूजा पार पडलेली होती आणि आजही या ठिकाणी सगळे नगरसेवक एकवटलेले आहेत। शंखनाद पार पडलेला आहे। काही वेळातच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम देखील या ठिकाणी येतील आणि या नावाची घोषणा करतील। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, तुम्ही स्वतः भाजपच्या त्या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी आहात। अनेक नगरसेवक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुम्ही काही वेळापूर्वीच तिथल्या महिला नगरसेवकांसोबत संवाद साधत होतात। काय वाटतंय, कुणाचं पारडं जड आहे, कुणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाची उमेदवारीची माळ पडू शकते? की भाजप कार्यालयामध्ये माझी मोठ्या प्रमाणावर ते म्हणजे अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये आता महापौर पदाचं नाव हे घोषित केलं जाणार आहे आणि महापौर पदामधून एक नाव निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे। म्हणजे अक्षता तेंडुलकर यांची जी फेसबुक पोस्ट आहे चर्चेत आलेली चर्चेत आलेली होती। अक्षता तेंडुलकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबईची महापौर कुणीही असो, मात्र फुटपाथ अतिक्रमण, SRA मधले घोटाळे, ड्रग माफिया यांच्या विरोधात लढणारी असावी। अक्षता तेंडुलकर यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। राजश्री शिरवडकर यांचं नाव अग्रक्रमाने या स्पर्धेत घेतलं जातंय महापौर पदासाठी। मात्र याच राजश्री शिरवडकर यांचं नाव SRA घोटाळ्यामध्ये यापूर्वी आलेलं होतं। त्याच्यामुळे अशा पद्धतीने महापौर पदाचं नाव घोषित केलं जाण्यापूर्वीच आता नव्याने वाद तयार झालेला आहे का अशी चर्चा संपूर्ण महापालिकेमध्ये सुरू झालेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये महापौर पदासाठीचं नाव हे अमित साटम यांच्याकडून घोषित केलं जाईल। यासोबतच जे गटनेते आहेत गणेश खंडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील आणि सगळे भाजपचे नगरसेवक हे उपस्थित असतील। सध्याचं जे दृश्य आपण बघतो आहोत की भाजपच्या नगरसेविका आणि भाजपचे नगरसेवक हे भाजपच्या नव्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये महापौर पदासाठीचं नाव हे घोषित करण्यात येत आहे। मनश्री, त्या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय, घोषणाबाजी देखील सुरू आहे। गणेश खंडकर यांनी काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिलेली होती। खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, महापौर पदाची निवडणूक हे बिनविरोध होणं हे त्यांना देखील अपेक्षित होतं, मात्र तसं होणार नाहीये कारण विरोधी पक्षाकडून देखील उमेदवार दिला जाणार आहे। नक्कीच विरोधी पक्षाकडून सुद्धा उमेदवार देण्याची तयारी आता केली जाते। कारण शिवसेना UBT म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, शिंदेची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांनी सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदाकरता उमेदवारी अर्ज हे घेतलेले आहेत चिटणीस विभागाकडनं। त्याच्यामुळे कितपत ही निवडणूक बिनविरोध होईल यावर आता शंका उपस्थित केली जाते। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या भाजपच्या पक्ष कार्यालयामधली दृश्य आपण पाहत होतो। नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, घोषणाबाजी सुरू आहेत। काही वेळापूर्वी शंखनाद देखील झालेला होता। अमित साटम काही वेळातच या ठिकाणी येतील आणि भाजपच्या पहिल्या महिला महापौराची नावाची घोषणा करतील।